चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आपल्या सोबत आहेत. शेखर निकमजी राष्ट्रवादीचे आमदार आहेत ते आणि सध्या महायुतीत कार्यरत आहेत. आताच श्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा झाली. आपल्या सोबत बोलतायत शेखर निकमजी. सर काय सांगाल? नमस्कार सर काय सांगाल? गेली अनेक वर्ष या भागात तुम्ही कार्यरत आहात. अनेक वेळा आमदार म्हणून निवडून आला. आता सध्या अजितदादांचे शिलेदार म्हणून कोकणात ओळखले जातात, एकमेव आमदार. आणि कशा प्रकारे तुमचा इथे सहभाग राहील आणि कशा प्रकारे रणनीती राहील? चिपळूण संगमेश्वर हा मतदारसंघ 2 टप्प्यात विभागला आहे. एक चिपळूण तालुका आणि संगमेश्वर. त्यामध्ये बऱ्यापैकी 50-50% भाग आहे. आणि चिपळूण शहर खूप मोठं शहर म्हणजे आहे आणि देवरुख हे गाव कम शहर. या सगळ्या मतदारसंघाचा जर विचार केला आणि गेल्या 5 वर्षाच्या जर कामाचा लेखाजोखा मांडला तर या मतदारसंघामध्ये रस्ते असतील, छोट्या मोठ्या पूल असतील आणि सगळ्यात महत्त्वाची कोकणातली गरज आहे ही छोटी पाझर तलाव होणं खूप गरजेचं आहे. कारण एवढा पाऊस पडताच पाण्याची खूप मोठी टंचाई असते. त्यामुळे पाझर तलाव पण खूप व्हावी त्या दृष्टीने मी प्रयत्न केले. आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून छोटी मोठी कामं अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकलो. आणि लोकांपर्यंत असलेला माझा संपर्क, लोकांशी असलेला माझा ग्राउंड लेवल, खालच्या लेवलपर्यंत, अगदी शेवटच्या टोकापर्यंत, गावागावातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत माझा संपर्क आहे. वेगवेगळ्या कामानिमित्त असेल, शैक्षणिक गरजांच्या निगडीत असेल, क्रीडा क्षेत्राशी निगडीत असेल, या सर्व क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे मला खात्री आहे की या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणे साहेब हे चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून चांगल्या पद्धतीचं मताधिक्य त्यांना मिळेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. परंतु सर 2019 साली जी केंद्रीय निवडणूक झाली त्यात आपण महाविकास आघाडीकडे होता, बरोबर ना? महाविकास आघाडीकडे असताना विनायक राऊतांना कुठेतरी आपलं पाठबळ मोठ्या प्रमाणात होतं. आता ती परिस्थिती आहे का? नाही, गेल्या वेळी मी आधी आमदार नव्हतो, त्यावेळी मी जिल्ह्याचा अध्यक्ष राष्ट्रवादीचं काम करत होतो. पण त्याही वेळी आम्ही विरोधातच होतो. परंतु त्यावेळी उमेदवार आमच्याकडे पाहिजे तेवढा सक्षम नव्हता. निलेशजी राणे साहेबांनी बंडखोरी केली होती, म्हणजे त्यांनी स्वाभिमान पक्षातून ते उभे होते आणि मग फारशी यंत्रणा किंवा अशा गोष्टी न राबवल्यामुळे जवळजवळ 59,000 मताधिक्य त्या मतदारसंघातून विनायक राऊत साहेबांना मिळालं होतं. काय सांगाल सध्याची परिस्थिती काय आहे चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाची? नारायण राणेंना पोषक परिस्थिती आहे का? निश्चितच. कारण महायुतीच्या माध्यमातून भाजप असेल, शिवसेना शिंदे गट असेल, राष्ट्रवादी अजितदादांचा गट असेल आणि मनसे असेल आणि RPI असेल, हे सर्व पक्ष खऱ्या अर्थाने एक संघटित होऊन चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये काम करतात. इथले म्हणजे मी ज्यांच्या समोर लढलो होतो ते इथले माजी आमदार चव्हाण साहेब देखील या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिशय आघाडीवर. ते असतील, मी असेल, भाजपचे असतील आणि मनसेचे RPIचे सर्व कार्यकर्ते मिळून अजून जोमाने आम्ही जर एकत्रितपणे काम केलं तर या मतदारसंघातून किमान 20,000च्या पुढं मताधिक्य नारायण राणे साहेबांना मिळालं पाहिजे हे अपेक्षा. निवडणुका येतात जातात. निवडणुकांचं राजकारण आपण कायम स्मरणात न ठेवता प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी आपापला विकास देखील तेवढाच केला पाहिजे. शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, या माध्यमातून जे काही प्रगती करताय त्या प्रगतीमध्ये आपली मुलं देखील उतरली पाहिजेत. स्पर्धा परीक्षेपासून ते खेळापर्यंत सगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्या मुलांनी वाढवल्या पाहिजेत. आणि ह्या सगळ्यांसाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं ते मला वाटतं नारायण राणे साहेब जर निवडून आले तर अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींना चालना देता येईल. कारण कोकणात आंबा असेल, काजू असेल, ही फणस असेल, त्याचबरोबर इतर देखील आमची फळं असतील, ह्या फळांना प्रोसेसिंगची गरज आहे. मग ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एखादं प्रोसेसिंग ट्रेनिंग सेंटर झालं, प्रोसेसिंगचे हब निर्माण झाले, क्लस्टर मॅनेजच्या माध्यमातून प्रोसेसिंगची छोटी छोटी युनिट उभी राहिली तर कोकणाला खऱ्या अर्थानं न्याय मिळू शकेल. आणि मला विश्वास आहे की नारायण राणे साहेब निवडून आले तर कॅबिनेट मंत्री ते निश्चितपणे होतील. आणि त्याचा उपयोग माझ्या मतदारसंघामध्ये होत असताना प्रामुख्याने चिपळुणामध्ये वाशिष्ठी नदीच्या माध्यमातून जो काही पूर येतो त्या पुरामुळे चिपळूण शहर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असतं. तर कायमस्वरूपी उपाययोजना करायची असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या
निधीतून 1200 कोटीची योजना आम्ही बनवतो. ही योजना जर मंजूर झाली तर एक चांगल्या पद्धतीने नदी संवर्धनाचं काम होऊ शकतं. म्हणून माझी अपेक्षा आहे की नारायण राणे साहेबांची सर मला हात साथ मिळाली तर ह्या काही ज्या रखडलेल्या गोष्टी आहेत, विशेषतः नदीचं संवर्धन करणं, छोटे बंधारे बांधणे, छोटे पाझर तलाव बांधणे, पर्यटन क्षेत्राला विकसित करणं, जे गोळकोटचा किल्ला असेल, परशुराम असेल, कसबा असेल, मार्लेश्वर असेल, टिकलेश्वर असेल, महिपतजी गड असेल, भैरवगड असेल, गोविंदगड असेल, भवानगड असेल, ही सगळी जर डेव्हलप करू शकलो आम्ही चांगल्या पद्धतीने तर अनेक बाहेरून पर्यटक येऊ शकेल आणि पर्यटक एकदा का राहिला तर आर्थिक स्थिती देखील चांगल्या पद्धतीने ग्रामीण भागातील विकसित होऊ शकते. त्याचबरोबर कृषी पर्यटनाचा जोर वाढवणं गरजेचं आहे. त्या बाबतीतही काही वेगवेगळे म्हणजे ॲग्रिकल्चर, पर्यटन आणि वेलनेस सेंटर अशा माध्यमातून पण ग्रामीण गरजा त्या माध्यमातून आपण काही पुऱ्या करू शकतो. म्हणून मला असं वाटतं की नारायण राणेसारखं चांगला उमदा नेतृत्व ह्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला मिळालं तर एक चांगली आम्हाला ऊर्जा आणि एक चांगली शक्ती त्या माध्यमातून मिळू शकेल विश्वास मी ह्या निमित्ताने व्यक्त करतो. त्यामुळे चांगल्या पद्धतीची लढत होईल आणि लढत झाली तरी नारायण राणे साहेब माझ्या ह्यानी लाखाच्या वरच्या फरकाने निवडून येतील हा विश्वास मला वाटतो. केला तर अजितदादा आणि पवार साहेबांमध्ये फूट पडणे आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या पण जिव्हारी लागणार आहे. पण आता नाईलाज आहे, शेवटी ते जे घडलेलं आहे, शेवटी एकच बाजू ज्यावेळी घ्यायची असते ते ह्यावेळी मी अजितदादांची भूमिका का घेतली काय ह्याच्या आधी मी सांगितलंय, परत परत काय तेच मी सांगत नाही सर. पण एकदा का भूमिका आपण एखादी निश्चित केली की त्या भूमिकेने जाणं गरजेचं असतं. मग त्यामध्ये फेरफार बदल ह्या गोष्टी घडत नसतात. दादांनी माझ्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यावर राजकीय क्षेत्रामध्ये असेल, काही कामानिमित्त असेल, खूप मोठं पाठबळ त्यावेळी मला दिलेलं आहे. आणि मग हा दादांबरोबर आता गेल्यानंतर काही जुने जाणते, काही नवीन पिढीतले पण लोक थोडेफार शेवटी वेगवेगळे होतात आणि एखादा माणूस जरी आपल्याला सोडून गेला तर त्याचा परिणाम शेवटी थोडाफार होत असतो. पण माझी खात्री आहे की माझे असलेले प्रत्येकाशी संबंध, माझे असलेली ओळख प्रत्येकाशी, माझा असलेला जिव्हाळा आणि एक केलेलं मी 5 वर्षातलं काम, यामुळे मला असं वाटत नाही की निवडणुकीमध्ये मला काही अडचण येईल. 100% मी यशस्वी होईन हा मला विश्वास आहे. केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे सध्याचे उमेदवार महायुतीतले जर निवडून आले तर कुठेतरी त्यांना कॅबिनेट मंत्रीपद ही केंद्रात मिळू शकतं अशी आशा चिपळूण संगमेश्वरचे आमदार, लाडके आमदार शेखर निकम यांनी आपली भावना व्यक्त केली.